हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आत्ताच एक बातमी आली आहे जी भारताकरता फारशी चांगली नाही आहे, आणि ती बातमी अशी की काल रात्री किंवा भारतातल्या आज पहाटे आपण म्हणूया, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अशी एक सूचना केली की बलूच लिबरेशन आर्मी हा जो बलुचिस्तानमधला स्वातंत्र्यप्रेमी गट आहे आणि ज्यांनी पाकिस्तानी सैन्याला अतिशय इफेक्टिव्हरित्या हतबल करून सोडलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर आठवत असलं तर त्यांनी जाफर एक्सप्रेसचं अपहरण केलं होतं. त्यांनी अनेक पाकिस्तानी चौक्यांवरती हल्ले करून तिथले सैनिकांना पळवून लावलं होतं. बलुचिस्तानचा जो 70% भाग तर त्यांनी स्वतंत्रच केल्यात जमा आहे. आणि त्या बलुचिस्तानचे एक नेते मीर यार बलोच यांनी 14 मे 2024 रोजी एक घोषणा केली होती की बलुचिस्तान हा पाकिस्तानपासून स्वतंत्र झालेला आहे. आणि त्याची कारणं त्यांनी अशी सांगितली होती की पाकिस्तानच्या सैन्यानी आणि नागरिकांनी सुद्धा बलुचिस्तानच्या नागरिकांवरती गेले अनेक वर्ष मानवी हक्कांचं उल्लंघन, अपहरण आणि हिंसाचार चालवलेला आहे. आणि शिवाय बलुचिस्तानमधल्या सगळ्या साधन संपत्तीची लूट हा शब्द आहे, पाकिस्तानी सरकारने कायम चालवलेली आहे. एक उदाहरण सांगतो. पाकिस्तानमध्ये जे गॅस, नैसर्गिक वायू, आणखीन इंधन तेल आहे ते सगळं बलुचिस्तानमधल्या सुई या गावी, त्याला सुई गॅस फील्ड असंच म्हटलं जातं, तिथनं निघतं. पण तिथून ते तेल काढायचं, पाईपात घालायचं आणि ते पाईप नेऊन रावळपिंडी आणि इस्लामाबाद आणि लाहोर इथे न्यायचे. आणि त्या सुईच्या आजूबाजूला राहणाऱ्या बलूच स्त्रियांना सरपण गोळा करून आपल्या घरी रोटी बनवायला लागते. त्यांना याचा काही फायदा द्यायचा नाही, असं सातत्याने चाललेलं आहे. असे सुद्धा पुरावे आलेले आहेत की बलूच नागरिकांना पकडून जे नेलं त्यांनी, त्या नागरिकांच्या त्यांची प्रेतं सापडली होती कराचीमध्ये, मुलतानच्या एक हॉस्पिटलमध्ये. त्या नागरिकांच्या किडनीज वगैरे काढून घेतल्या होत्या आणि त्या अपरंटली यांनी चीनला विकल्या, असे उल्लेख आहेत. तर इतकी नीच वृत्ती असलेलं पाकिस्तानी सरकार, त्या सरकारचे सध्याचे जे डिफॅक्टो प्रमुख आहेत, म्हणजे सरकारी प्रमुख ते नाही आहेत, ते खरं सैन्य प्रमुख आहेत, पाकिस्तानचे फील्ड मार्शल, मी त्यांना फील्ड मार्शलच म्हणेन, कारण त्या माणसांनी एकही युद्ध जिंकलेलं नाहीये आणि नुकतीच ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानी सैन्याने खरपूस मार खाल्लेला आहे. त्याला यांनी फील्ड मार्शलची पदवी दिली. आता पाकिस्तानमधल्या कुठल्याच सेनाधिकाऱ्यांनी कधीच युद्ध जिंकलेली नाहीये, परंतु त्यांच्याकडे आयुब खानला फील्ड मार्शल दिलेलंच होतं. तेव्हा त्यांच्याकडे ही पद्धतच आहे की हारला की तुम्हाला पदवी द्यायची. असे हे हारणारे, त्याला हिंदीत हरजाई म्हणतात, असे हरजाई अधिकारी सध्या ट्रम्प यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत. कारण ट्रम्प यांना कुठेतरी भारताला त्रास द्यायचा, म्हणजे भारताला खिजवायचं, म्हणजे पाकिस्तानवरती प्रेम दाखवायचं, अशी एक त्यांची धारणा असावी. आणि म्हणून त्यांनी मुनीरला जेवायला बोलवलं आणि आता पुन्हा मुनीर तिथे गेलेला आहे. हा मनुष्य हा खरं म्हणजे कुराण वाचणारा मौलवी आहे. त्याला मुल्ला मुनीर असंच म्हटलं जातं, कारण त्याला कुराण मुखोद्गत आहे. त्याला हफिजे कुराण म्हणतात. हफिजे कुराण म्हणजे ज्यांनी कुराण मुखोद्गत केले तसला. तर कुराण येतं पण लढाई येत नाही. त्याला ठेवलंय कशाला? लढण्याकरता. पण त्याला कुराण येतं आणि निरपराध स्त्रिया, मुलं यांच्यावरती गोळ्या घालून त्यांना मारता येतं. पाकिस्तानी सैन्याची हीच खासियत राहिलेली आहे. तर या प्रकारची वृत्ती करणारा हा जनरल, त्याला अमेरिकेने बोलवायचं आणि त्याच्या मारापासून वाचण्याकरता जी स्वातंत्र्यवादी संघटना झाली आहे, त्या स्वातंत्र्यवादी संघटनेला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणायचं. फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणजे त्यांची सगळी मदत बंद करायची. त्यांची लोक जर, त्यांचे सहानुभूतीदार जर अमेरिकेत असले तर त्यांना पकडायचं. अशा अनेक त्याच्या विरोधी कारवाई अमेरिकन सरकार ऑफिशियली आता करू शकेल, पण कायदेशीररित्या त्यांना टेररिस्ट केलंय. याच्यावरनं आठवण काय होते माहितीये का? भारतावरती जेव्हा ब्रिटनचं राज्य होतं तेव्हा त्यांनी चंद्रशेखर आझाद, शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सगळ्यांना दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. हे सगळे राष्ट्रभक्त होते. भारतभूमीचे सुपुत्र, राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्यांना दहशतवादी घोषित केलं होतं आणि ह्या बाकीच्या दहशतवाद्यांना तर मारूनच टाकलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन काळ्या पाण्याच्या सजा सुनावल्या, पण ते ब्रिटिश शासन होतं. आता अमेरिकी शासनाने हा उघडेपणा का करावा? अमेरिकी शासनाचा बलुचिस्तानशी काय संबंध आहे? पण मुनीर त्यांच्या कुशीत जाऊन बसलेला आहे आणि तो ट्रम्पच्या कानात जे कुजकुजतोय त्याप्रमाणे ट्रम्प सध्या वागतायत.
ट्रम्पचं वय आता अशा ठिकाणी पोचलेलं आहे की साठी बुद्धी नाठी हे त्याच्याबद्दल अगदी पूर्णपणे लागू पडावं अशा पद्धतीची त्याची वृत्ती चालली आहे. आणि जेव्हाही काही झालं की टेरिफ वाढवा, त्याचे टेरिफ वाढवा, त्याचे टेरिफ वाढवा, ही बडबड ट्रम्पची चालू आहे. म्हणजे त्याला जेव्हा मुनीरने म्हटलं की सर आपकी तारीफ, त्याच्यावर ट्रम्प म्हणले लगा देंगे. त्यांना तारीफ शब्द सुद्धा टेरिफच ऐकू आला. त्यांना सध्या सगळीकडे जळीस्थळी काष्ठी पाषाणी टेरिफच दिसतो. त्या टेरिफमुळे झालं काय? टेरिफ म्हणजे कर. जे भारतीय वस्तू येत आहेत त्याच्यावरती त्यांनी सध्या 25% कर लावलाय आणि 27 तारखेपासून तो कर आणखीन 25% भारताला दंड केलाय म्हणे. दंड कशाला केलाय? तर भारताने रशियाकडनं तेल घेतलं. बरं, नुसतं तेल घेतलं नाही बरं का, ते घेतलं, ते रिफाईन केलं आणि ते विकून प्रॉफिट कमवला. असं कसं चालेल? प्रॉफिट कमवायचं ते काम फक्त भांडवलशाही देशांचं आहे, म्हणजे अमेरिकेचं आहे. तुम्ही कशा प्रॉफिट कमवाल? असला काहीतरी खोळं आर्ग्युमेंट त्यांनी केलं. त्याच्यावर भारताने त्याला उत्तर दिलंय, ट्रम्पला सडेतोड उत्तर दिलंय की तुमच्या सरकारने, अमेरिकेच्या सरकारने रशियातनं युरेनियम, फर्टिलायझर, इलेक्ट्रॉनिक्स सुट्टे भाग आणि रॉकेटरीचे सुट्टे भाग हे सगळे इम्पोर्ट केले आणि ते चालूच आहे, आजतागायत चालू आहे. तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म? असा प्रश्न त्याला विचारला. त्याच्यावर ट्रम्पने काय उत्तर द्यावं? असं झालं का? मला माहित नाही. मी असं करतो की मी विचारतो. म्हणजे आपल्या इथे सरकारी नोकर कसे म्हणतात की नाही, सांगून बघतो, बघून सांगतो, हे असले प्रकार जे आहेत. तसं ट्रम्पनी जगातला सर्वात शक्तिमान राष्ट्राध्यक्ष जो आहे त्याला ट्रम्प म्हटलं जातं, त्याने असलं खुळचटसारखं उत्तर दिलं पत्रकार परिषदेमध्ये. त्याची अमेरिकेत प्रचंड निंदानालस्ती चाललेली आहे. अमेरिकन लोकांमध्ये त्याची लोकप्रियता आता 38% आलेली आहे, जी आधी 50% होती. त्यामुळे 38% लोकप्रिय असलेला हा जो विचित्र अध्यक्ष आहे तो आता अधिकाधिक विचित्र उद्योग करत चाललेला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा सांगितलं की हम झुकेंगे नहीं, म्हणजे आत्ताच्या सिनेमातला डायलॉग वापरला तर फ्लावर समजाता क्या, हम फायर है, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आम्ही तुम्हाला काय लावायचे ते टॅरिफ लावा, पण आम्ही तुमच्या शेतमालाला, तुमच्या जीएम फूड म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड अन्नधान्याला आणि तुमच्या डेअरी मालाला, डेअरी माल म्हणजे काय, तुमचे जे चीज, दूध वगैरे हे, याला भारतात अजिबात येऊ देणार नाही. त्याचं कारणही मोदींनी सांगितलं. भारतात 6 कोटी लोक डेअरीच्या धंद्यावरती अवलंबून आहेत आणि भारतात जवळजवळ 40 कोटी लोक हे शेतकी व्यवसायात आहेत. त्यांचा धंदा मला बंद पडायचा नाहीये. अमेरिकेत हे काय करतात ते तुम्हाला सांगतो. अमेरिकेतले शेतकरी, अमेरिकेत फक्त 2 ते 5% लोक शेती करतात. प्रचंड मोठी शेत आहेत. म्हणजे आपण एकरात मोजतो ना, ते लाखो एकरात मोजतात. लाखो हेक्टर त्यांची शेती असते आणि त्या शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणावर अनुदान सरकारकडनं मिळतं. त्यामुळे ते अतिशय स्वस्त त्यांची आपल्याला विकू शकतात. पूर्वी जेव्हा भारतात अन्नधान्य टंचाई खरोखर होती काँग्रेसच्या काळामध्ये, तेव्हा त्यांनी आपल्याला लाल गहू नावाचा एक अद्भुत गहू विकला होता. मी तो खाल्लेला आहे. माझ्या लहानपणी तो लाल गहू खाऊन अमेरिकेला खूप शिव्या मोजलेल्या आहेत. कारण पिचलेला काहीतरी गहू असायचा, त्याच्या पोळ्या नीट व्हायच्या नाही, लालसर रंगाच्या व्हायच्या. मग कळलं की तो गुरांना खाण्याकरता तो गहू होता. भारतीय नागरिक आणि गुरं याच्यात अमेरिकेच्या दृष्टीने काही फरकच नव्हता. तेव्हाही नव्हता आणि कदाचित आताही नाहीये. आता त्यांना आपल्याला पाठवायचं हे सगळं, कारण ते शेतकऱ्यांना मार्केट पाहिजे. पण नरेंद्र मोदींनी सांगितलं, माझा शेतकरी, माझा गुराखी गोपालन करणारा, माझे पशुपालक, माझे मत्स्य व्यावसायिक यांच्या पोटावरती मला पाय आणायचा नाहीये. या गोष्टींना आम्ही परमिशन देणार नाही. शिवाय तुमच्या गायींना तुम्ही कसाई खाण्यामधलं मांस खायला घालता, प्रोटीन दुधात वाढावं म्हणून. आम्ही गायीचं दूध हे देवाचा प्रसाद म्हणून समजतो. आमच्या दृष्टीने गाय ही कामधेनू आणि गायीचं जे दूध आहे ते देवाचाच प्रसाद आहे असं आम्ही समजतो. असलं फालतू दूध आमच्या इथे आणायचं नाही. आमच्या धार्मिक भावना त्यांनी दुखावतात. आमच्या मासे विक्यांकरता तुमच्या ट्रॉलरने आणलेले मासे तुम्ही इथे प्रचंड आणले तर ही लोक जेवतील कशी? तेव्हा या दृष्टीने त्यांनी अशी भूमिका घेतली की यातलं काही आम्ही येऊ देणार नाही. मग तुम्हाला काय वाढवायचे ते टॅरिफ वाढवा. बरं, गंमत काय माहितीये का, की भारताचा एकूण जो एक्सपोर्ट ट्रेड आहे त्यातला फक्त $780 अब्ज आपण एक्सपोर्ट करतो. त्यातला फक्त 40 अब्ज अमेरिकन एक्सपोर्ट आहे. लावला टेरिफ, लावू दे. नाही झाला अमेरिकेत एक्सपोर्ट तरी चालेल. आम्ही जगात इतर अनेक ठिकाणी एक्सपोर्टच्या जागा शोधल्या आहेत. आम्ही तिथनं घेऊ, तुमच्याकडनं आम्ही घेणार नाही. बरं, तुम्ही काय म्हणता, रशियाकडनं तुम्ही तेल घेता आणि मग ते विकता इतरांना. अहो, कोणाला विकतो आम्ही? तुमच्या युरोपला विकतो. युरोपला जर तेल विकलं नाही तर तिथले कारखाने बंद पडतील. माझ्या मते ते आता बंदच पडायला पाहिजे. त्यांनी बंद पडायला पाहिजेत. अमेरिकेची इकॉनॉमी सध्या प्रचंड अडचणीत आहे. ट्रम्पची खरी अडचण काय माहितीये का, अमेरिकेच्या ट्रम्पच्या पूर्वसुरींनी
प्रचंड कर्ज काढलेली आहेत सरकार म्हणून ना. काहीतरी 78 लाख कोटी डॉलर्सचं कर्ज त्यांच्या डोसक्यावर आहे, $1 ट्रिलियन त्याला म्हणतात. त्याचा आता व्याजाचा हप्ता यायचा आहे, तो 7 लाख कोटी डॉलर्सचा यायचा, $7.3 ट्रिलियन. ते पैसे आणायचे कुठनं? मग ते हे असे आणायचे, टॅरिफ बसवायचा. टॅरिफ बसवला की काय होतं, की तो जो टॅरिफ त्यांनी बसवलेला आहे तो शेवटी अमेरिकन ग्राहकाच्याच खिशातनं काढायचा आहे. आपल्या इथले काही व्यावसायिक किंमत कमी करून त्यांना द्यायचे नाहीयेत. आणि अमेरिकन ग्राहक काय करेल, वाढलेला टॅरिफनी देईल. अमेझॉननी तर अशी सूचनाच मांडलेली आहे की आमच्याकडनं जे वस्तू तुम्ही घ्याल त्याच्यावरती एवढे जास्ती पैसे आता हे इतके महाग झालेत कारण ट्रम्पने टॅरिफ लावले. असा प्रकार सुरू झाल्यानंतर ट्रम्पचा आता धाबदणा आणलेला आहे. पण एकूण काय होतं, विनाशकाले विपरीत बुद्धी, आणि असे एक अंगावरती संकट आली की माणसाचं डोकं भैसाटतं. ट्रम्प नावाच्या तात्याचं डोकं हे साठलेलं आहे. एकीकडे जप करत राहायचा, मोदी माझे मित्र आहेत, मोदी माझे, आपणही तेच करतो, ट्रम्प माझे मित्र आहेत, पण देश प्रथम, देश सर्वोपरी. ट्रम्पच्या बाबतीत सुद्धा त्यांनी अमेरिका प्रथम अशी एक भूमिका घेतली खरी, पण याच्यात अमेरिकेची वाट लागणं, अमेरिकन इकॉनॉमीची वाट लागणं, आणि याकरता मीच नुसतं म्हणत नाहीये, अमेरिकेतला जेफ्री सॅक्स नावाचा एक इकॉनॉमिस्ट आहे, खूप प्रसिद्ध इकॉनॉमिस्ट आहे. पॉल क्रुगमन हा नोबेल विजेता इकॉनॉमिस्ट आहे. त्या दोघांनी सांगितलेलं आहे की हे ट्रम्पची धोरणं अमेरिकेला गाळात नेणारी आहेत, गाळात. कारण की या पद्धतीने अमेरिका तो आयसोलेट करत चाललेला आहे. बरं, अमेरिका एक्सपोर्ट काय करतं हो, हे लोकांना अजून माहित नसतं. अमेरिकेकडे सध्या एक्सपोर्ट करायला काहीही नाहीये. धान्य, दूध वगैरे, म्हणजे बेसिकली ते दूध म्हणजे गुराखी आहेत किंवा शेतकरी आहेत. पण तुम्ही एक्सपोर्ट करताना आमच्या शेतकऱ्याला मारायचं नाहीये. आणि या आपल्या मोदींनी जे सांगितलं की मैं मेरे किसान, मछुआरों, पशुपालकों को मरने नहीं दूंगा, उन्हें संकट नहीं आने दूंगा, याची स्तुती गेल्या वेळेला किसान आंदोलन झालं होतं, आठवतंय तुम्हाला? दिल्लीला प्रचंड मोठं किसान, त्याच्या नेत्यांनी पण मोदींची स्तुती केलेली आहे की राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्राचं संकट हे आलेलं आहे, ते निवारण्याकरता पंतप्रधान मोदींसारखा पंतप्रधानच आवश्यक आहे. त्यांनी मोदींची प्रचंड स्तुती केलेली आहे. आणि हे आमचं येडं राहुल, ते काहीतरी येण्यासारखंच बोलत राहतं. तर तुमचे मित्र ट्रम्प आहे, असलंच काहीतरी बोलत राहतं. बुद्धीचा अभाव आहे हो. आपल्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ना की त्यांच्या मेंदूतली चिप करप्ट झालेली आहे. मुळात मेंदू होता का, मेंदू चिप होती का, हाच खरं एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण काहीही बोलतात. आता त्यांनी काय सुरू केलंय आपल्या विपक्षी लोकांनी, की भारतीय इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोगावरतीच हल्ला चालवलाय. असं केल्याने काय होतं, असं दाखवायचं की भारतात खरी लोकशाही नाहीच आहे. तुम्हाला आठवतं का, वर्षभरापूर्वी बांगलादेशमध्ये हाच प्रकार चालला होता. बांगलादेशचं आंदोलन अमेरिकेनेच पेटवलं होतं आणि शेख हसीनांचा त्याच्यात बळी गेला आणि बांगलादेशात लोकशाही अजून अवतरलेलीच नाहीये, नुसती जाळपोळ चाललेली आहे. तोच कार्यक्रम भारतात करायचा आहे हे भारतीय विपक्षी लोकांना अमेरिकेने बहुतेक डोस दिलाय, किंवा ते स्वतःच राष्ट्रद्रोही असल्यामुळे त्यांना अशा डोसची पण गरज पडत नाही. आणि त्यांनी कालच आपण पाहिलं असेल की पार्लमेंटच्या बाहेर मोठा दंगा केला आणि ते सगळे तुरुंगात गेले. ते काय गेले आणि त्यांना सोडून दिलं. अरे, तुम्हाला MP म्हणून निवडून दिले देशाचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडायला. रस्त्यावरती तुमचे कार्यकर्ते असतात, ते फिरतच असतात. नाही तरी तुम्ही कशाला रस्त्यावरती गेलाय? कारण प्रश्न मांडायची हिंमत नाही. निवडणूक आयोगाने सांगितलं की तुमची 30 लीडर्स, अगदी थोडे थोडके नाही, 30 जण या आणि चर्चा करा. चर्चा करायची नाही, कारण खोटंच बोललेलं आहे. चर्चा करण्यासारखं मुळी काही नाहीच आहे. निवडणूक आयोग योग्य रीतीने काम करतोय. मग काय करायचं? बाहेर दंगा करत राहायचं. बाहेर दंगा करून देशामध्ये अनार्की आणायची, म्हणजे देशामध्ये संबंध दंगे पेटवायचे, हे जे कार्यक्रम अमेरिकेने यांना दिलेला आहे तो कार्यक्रम निभावायला हे निघालेले आहेत. पण माझी खात्री आहे आपलं सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे सक्षम सरकार आहे ते यांची बरोबर गठडी वळेल आणि त्यांना तुरुंगात टाकेल. आता दुसरा अमेरिकेचा राग अमेरिकेला जो आहे तो आपण त्यांची शस्त्रास्त्र घेत नाही आहोत. त्यांचं ते F-35 विमान सगळा विदूषकीच कार्यक्रम आहे. त्यांचं आणखीन एक विमान आता फेल गेलंय आणि ब्रिटनमध्ये एका याच्यावरती जाऊन पडलंय, एका एअरपोर्टवरती आहे, पडलं नाहीये, त्याला जप्त करण्याची परिस्थिती. कारण त्यांनी हे केलं, ब्रिटनची हवाई हद्दीचा भंग केला, काहीतरी केलं. त्यांची विमानं चालत नाहीयेत आणि अनेक देशांनी सांगितलंय आम्हाला तुमचं विमान नको. स्वित्झर्लंडनी सांगितलंय तुमचं विमान नको. बाकी एअरपोर्ट, त्यांचे जे मित्र देश आहेत त्यांनी सांगितलंय आम्हाला F-35 नको. कारण F-35 विमानात अनेक दोष आहेत. मागे ट्रम्पही स्वतः बोललेत की F-35 मध्ये दोष आहेत वगैरे. पण आता विकायचं आहे, कारण विकून अमेरिकेत पैसे आले पाहिजेत.
असा सगळा प्रकार सध्या चाललेला आहे आणि त्याचा कळस म्हणजे BLA वरची ही आलेली बंदी. पण माझी खात्री आहे अशी बंदी होऊन अशा बंदी घालून एक तर अमेरिकेने ती बंदी घालायची गरजच नाही, कारण अमेरिकेत BLA ऑपरेटच करत नाही. पाकिस्तानला ते मारतायत म्हणून अमेरिका त्यांच्या मदतीला धावली, याच्यापेक्षा दुसरं काही नाहीये. आणि आता तुम्ही बघाल की BLA अनेक स्फूर्तीने वरती येतील आणि या मुनीर आणि मुल्ला मुनीर आणि सगळे लोक यांचा सगळ्यांचा कार्यक्रम करतील याबद्दल खात्रीच आहे. सध्या अतिशय नाजूक परिस्थितीतनं भारत देशही जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुद्दाम सांगितलं परवा की मी ही जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेमुळे वैयक्तिक माझं नुकसान होण्याची शक्यता आहे, मला माहिती आहे. परंतु वैयक्तिक नुकसान झालं तरी चालेल, वैयक्तिक नुकसानला कंसामध्ये माझ्यावर हल्ला झाला, मी मेलो तरी चालेल, परंतु माझ्या देशातला शेतकरी, पशुपालक, मत्स्य विक्रेता, दुग्ध विक्रेता, दुग्ध उत्पादक, मत्स्य उत्पादक यांना कुठल्याही प्रकारचा धोका मी पोचू देणार नाही. माझ्या देशाच्या नागरिकांच्या करताच माझं जीवन आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे. आपण नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य चिंतूया. नरेंद्र मोदींनी आता जी अमेरिका विरुद्ध हे टफ भूमिका घेतली आहे, जिचा सगळ्या देशांनी हे केलेला आहे, जय जयकार केलेला आहे. तुमचे रशिया लगेच आता त्याच्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतीन भारतात येणारच, त्याच्यावर मी वेगळं पुढे बोलणारच आहे. नंतर चीनला नरेंद्र मोदी जाऊन भेट देतील अशा पण न्यूज आलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या नवीन डिप्लोमसीमध्ये अमेरिकेच्या विरुद्ध या सगळ्यांची एकी करण्याचा जो कार्यक्रम चाललाय त्याला आपण सुयश चिंतूया. आणि भारताला अतिशय उज्ज्वल परंपरा आहे, भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. त्या उज्ज्वल भविष्याकडे पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी अतिशय जोमाने प्रयत्न करत पुढे निघालेले आहेत. त्यांना शुभेच्छा चिंतून मला हा व्हिडिओ थांबायचा आहे. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे. याच्या आधीचा जो व्हिडिओ मी केला होता 4 दिवसापूर्वी, ट्रम्प यांची दादागिरी भारत मोडून काढेल, त्या व्हिडिओला आपण प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. 1,01,000 व्ह्यूज आतापर्यंत त्याला आलेले आहेत. आपल्या जवळजवळ 400 कमेंट्स आलेले आहेत. त्यातल्या 2-3 कमेंट फक्त मला वाचून दाखवायच्या आहेत. सगळ्या कमेंट्स 1-2-3 नेहमीच अशा कमेंट्स असतात की ज्यांना राहुल गांधींना मी काही नाव ठेवली की त्यांना फार वाईट वाटतं, त्यांना आपण सोडून देऊ. माझी नावं राहुल गांधींना ठेवलेली नसतात. ती जी वृत्ती आहे, देशविघातक वृत्ती आहे, देशाच्या शेतकऱ्यांबद्दल विघातक, देशाच्या सैनिकांबद्दल विघातक, देशाचं सामाजिक संस्था, संविधान, तुमचे इलेक्शन कमिशन या सगळ्यांच्या विरोधी आणि मुख्य म्हणजे भारतीय सैन्याच्या विरोधी अशी जी भूमिका ह्या राहुल नावाच्या माणसांनी घेतलेली आहे, तिला माझा विरोध असतो आणि तो विरोध मी करतच राहणार आहे. तर 1-2 प्रतिक्रिया वाचायच्या आहेत. बाळासाहेब पांचाळ लिहितात, अमेरिकेतल्या प्रोडक्ट्सना आपण बॅन केलं पाहिजे. त्यांनी आधी स्तुती केली आहे व्हिडिओची आणि म्हणले आपण अमेरिकन प्रोडक्ट्सना बॅन केलं पाहिजे. अगदी योग्य लिहिलेत आपण बाळासाहेब. आपण आता अमेरिकेतनं जे काही प्रोडक्ट येतात सगळी थर्ड रेट प्रोडक्ट्स असतात, ती बॅनच केली पाहिजेत. आपण अजिबात त्यांची प्रोडक्ट्स वापरायचे नाही. मॅकडोनाल्ड, कोक, पेप्सी, अमुक तमुक सगळं बंद केलं तरी आपलं काही बिघडायचं नाही. बिघडेल ते अमेरिकेचं. मीनाक्षी खडीकर यांनी लिहिलंय की व्हिडिओ त्यानंतर राष्ट्रप्रेमाच्या व्हिडिओमुळे आम्हाला राष्ट्राचा अभिमान वाटतो. अभिमान वाढवणारी बातमी मिळाली आणि धन्यवाद. भारत हा महासत्ता होतोय हे खूप वेळा ऐकलंय, आता त्याचे पडसाद उमटत आहेत. धन्यवाद मीनाक्षी जी. आपल्यासारख्यांचे अभिप्राय आल्यानंतर मलाही खूप स्फुरण ठरतं. मला वाटतं, बरं वाटतं की मी काहीतरी योग्य आपल्या देशाच्या नागरिकांकरता बोलतोय. उषा विश्वासवार लिहितात, फार छान विश्लेषण. काही डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल तर मी लिहिलंच आहे, पण विरोधी पक्षांच्या लोकांना काही डोकं आहे की नाही, की स्वतःच्या बुद्धीचा काही मागमूस नाही, अशी त्यांनी शंका व्यक्त केली आहे. अगदी बरोबर लिहिलंय उषाजी, तसंच सध्या चाललेलं आहे. तुकाराम आवटे लिहितात, आपल्या विपक्षाची मानसिकता समजावून दिली आहे, हे जनतेच्या लक्षात आणून देणे अतिशय महत्वाचं आहे. आपल्या सगळ्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद. आमचा तोच प्रयत्न असतो की भारत समर्थ झाला पाहिजे, राष्ट्र सर्वोपरी. आणि जिथं मी हे बोलतोय त्या हिंदुस्तान पोस्ट ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात शिवाजी पार्कला आहे, त्या संबंध वास्तूचंच पुण्य इतकं जास्ती आहे की देशप्रेमाशिवाय इथे दुसरे विचार येऊ शकत नाही. तर आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद.